संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे। आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। तर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे या आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। हे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांनी जो खून केलेला आहे संतोष देशमुख यांचा तो टोळीनं केलेला आहे, म्हणजे संघटित गुन्हेगारी ही मोक्का अंतर्गत येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता या आरोपींवर हा मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार असं दिसतंय। त्या अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। तर जे आरोपी होते संतोष देशमुख यांना मारणारे, त्याच्यामध्ये आधी तर या एफआयआर मध्ये 7 जणांचं नाव होतं आणि त्याचबरोबर काही जण चौकशी दरम्यान सुद्धा सापडलेले होते। त्यांची चौकशी करताना काही नाटक करण्यात आली आहे आणि अशामध्ये जे मुख्य आरोपी आहेत या प्रकरणातले त्यांच्यावर मोक्का लावण्यात आल्याची माहिती समोर येते। त्याच्यामध्ये सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे जे सध्या अटकेत आहेत त्यांच्यावर मोक्का लागलाय। त्याचबरोबर कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे त्याच्यावर सुद्धा मोक्का लावण्यात आलेला आहे। तर मोक्का अंतर्गत संघटित गुन्हेगारी ज्या वेळेला होते, जेव्हा एक संघटनात्मक टोळी बनवून किंवा एकमेकांना कशा पद्धतीने हा गुन्हा करायचा आहे त्याविषयी सल्ला मसलत करून गुन्हेगारी केली जाते, त्यावेळेला मोक्का लावला जातो आणि तसाच हा मोक्का आता या आरोपींवर ज्यांनी खून केलेला आहे संतोष देशमुख यांचा त्यांच्यावर सुद्धा लावण्यात आलाय। त्यांच्यावर सुद्धा लावण्यात आलाय। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि खुनाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते, आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक इथे, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे, सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आणि याविषयी बोलण्यासाठी कायदेतज्ञही आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। कायदेतज्ञ मिलिंद पवार सर आपल्यासोबत आहेत। मिलिंद पवार सर, हे जे आरोपी आहेत ज्यांनी खून केलेला होता संतोष देशमुख यांचा, त्यांच्यावर मोक्का लावण्यात आल्याचं कळत आहे। मोक्का लावलाय म्हणजे नेमकं काय बदललेलं आहे, कशा पद्धतीने आता पुढची कारवाई होऊ शकते? मोक्का आता लावला। मोक्का लावण्याचं कारण जे काही गुन्हेगार असतात हे सगळे संघटित गुन्हेगारचे टीमचे मेंबर असतात आणि 10 वर्षापासून 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त या लोकांनी एकत्रित येऊन समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुठले गुन्हे केले असतील तर त्यांना मोक्का लावता येतो। आता हा मोक्का कायदा जो आहे 24/2/1999 ला महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला, त्यासाठी विशेष न्यायालयाची तरतूद आहे आणि संघटित गुन्हेगारांवर नियंत्रित ठेवण्यासाठी मुख्यत्वे करून हा कायदा केलेला आहे। आता ह्या कायद्यामध्ये राज्य सरकारला विशेष अधिकार काही प्रदान केलेले आहेत, त्यामध्ये त्या गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याचे अधिकार आहेत। आता ह्या गुन्ह्यांमध्ये अपहरण करणे, खंडणी घेणे, हत्या करणे किंवा अंमली पदार्थांची तस्करी किंवा इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, आता हे जर असे काही गुन्हे असतील आणि एखाद्या 2पेक्षा 1 किंवा 2 किंवा त्यांच्यापेक्षा जास्त जर गुन्हेगार असतील आणि 3 वर्षापेक्षा त्याला शिक्षा जास्त असलेले आरोपी कंटिन्युअसली असे जर गुन्हे करत असतील तर त्यांना मोक्का लावता येतो। आता मोक्का लावण्याचं कारण की त्यामध्ये पोलिसांना तपासाला भरपूर अवधी मिळतो, जो इंडियन पिनल कोड किंवा BNS जो नवीन कायदा आहे त्यामध्ये मिळत नाही। आता ह्या मोक्कामध्ये जवळपास 6 महिन्यापर्यंत पोलिसांना चार्जशीट पाठवायला मुदत मिळते, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना पोलीस कस्टडी घेऊ शकतात। चार्जशीट दाखल करायला 180 दिवसाचा कालावधी मिळतो, म्हणजे पूर्ण तपास त्यामध्ये होऊ शकतो। आणि मोक्का कायद्यामध्ये शक्यतो जामीन मिळण्याची तरतूद फार कमी आहे, म्हणजे पोलिसांनी जर तपासामध्ये काही गडबड केली, पोलिसांच्या तपासामध्ये काही तफावत आढळली न्यायालयासमोर, तर मात्र उच्च न्यायालयामध्ये अनेक प्रकरणांमध्ये मोक्का न्यायालय सुद्धा जामीन होतो। म्हणून या गुन्ह्यामध्ये नुसता मोक्का लावून चालणार नाही, तर त्यामध्ये तपास हा व्यवस्थित व्हायला पाहिजे। आता महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे की ह्या प्रकरणामध्ये मोक्का लावला पाहिजे आणि आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये सकृतदर्शनी कुठेतरी पुरावा आढळून आला आणि म्हणून सरकारने मोक्का लावलाय। मोक्का लावला हे चांगलं झालं, पण मोक्काच्या पद्धतीने तपास होऊन
आरोपींच्या विरोधात सबळ पुरावा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला हे भविष्यामध्ये यांना शिक्षेपर्यंत हे जाऊ शकतं. आता मोका कायदा जर म्हणला तर कमीत कमी 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. परंतु जुना आयपीसी जो आहे आपला भारतीय दंडविधान, त्या कायद्यांमधले जे काही कलम आहेत त्या कलमांमध्ये ज्या काही शिक्षा आहेत त्या शिक्षेनुसारच मोकाला कन्व्हिक्शन त्यामध्ये शिक्षा त्यामध्ये होतात. 5 लाखापर्यंत दंड करता येतो. जवळपास ज्या काही ह्या आरोपींच्या मालमत्ता आहेत ह्या सगळ्या जप्त करायचा अधिकार मोका कायद्यामध्ये आहेत. आणि सगळे त्यांचे बँकेचे अकाउंट वगैरे ह्या सगळ्या क्लोज करण्याचा सीज करण्याचा अधिकार मोका कायद्याने पोलिसांना दिलेला आहे. सर, मिलिंद पवार सर, आणखी एक प्रश्न की आता हे जे आरोपी आहेत ते अटकेमध्ये आहेत आणि त्यांच्यावर मोका लागल्यानंतर त्यांना जामीन मिळू शकतो का? आता जामीन म्हणजे मोका कायद्यामध्ये अजून एक तरतूद आहे. आता समजा मी डायरेक्ट नाव घेतो वाल्मिक कराड. आता हा वाल्मिक कराड हा झाला यांचा म्होरक्या, टीमचा लीडर. कायद्यामध्ये ती पण तरतूद आहे. कायद्यामध्ये ही पण तरतूद आहे की जी आयपीसी मध्ये होती पण एवढी नाही. तर ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद दिलेली आहे की एखाद्या आरोपीने जर ते कबुली जबाब दिला की आम्ही सगळ्यांनी मिळून असा गुन्हा केला होता, तर हा जो कबुली जबाब आहे याला फार महत्व आहे. कबुली जबाब हा ग्राह्य धरला जातो आणि त्या प्रमाणामध्ये पुढचा तपास चालू होतो. आता हे बाकीचे जे आता आज मोका लावला आहे ह्या गुन्हेगारांपैकी कुणी कबुली जबाब दिला, आता हा कबुली जबाब दिला का नाही, पोलीस घेणार का नाही, हे सगळं पोलिसांचं पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. यामध्ये न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. कुठल्या तरी गुन्हेगाराचा आरोपीचा तुम्ही कबुली जबाब घ्या, त्याच्यावर सबळ पुरावा आणा, असं न्यायालय कधी डायरेक्शन पोलिसांना देत नाही. म्हणून पुरावा कसा आणायचा, तो किती स्ट्रॉंग आणायचा, हा पूर्ण अधिकार हा पोलिसांचा आहे. आणि म्हणून पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन हे फार महत्वाचं आहे. आणि जर तपास पूर्ण झाला, म्हणजे आमच्या भाषेमध्ये जर कडक पुरावा जर आला, तर 100% यांना जामीन मिळणार नाही आणि भविष्यामध्ये शिक्षा होऊ शकते. पण हा संपूर्ण अधिकार हा पोलिसांचा आहे. जर याच्यामध्ये थोडंफार मग पॉलिटिकल प्रेशर असेल किंवा अजून कोणाच्या काही गोष्टी असतील, तपासामध्ये काही गडबड झाली तर त्यांचा जामीन होईल आणि भविष्यामध्ये 2-5 वर्षामध्ये एक केस पण काही त्यामध्ये होणार नाही. एक वकील म्हणून आम्हाला रोजचा अनुभव मी सांगतो. मिलिंद पवार सर, आता तुम्ही वाल्मिक कराडचं नाव घेतलंय, मात्र वाल्मिक कराडचं नाव याच्यामध्ये नाहीये. हा जो मोक्का लावण्यात आला आहे तो इतर आरोपींवर लावलाय आणि ज्या खंडणीमुळे हा खून झाला त्या खंडणीमध्ये मात्र जे वाल्मिक कराड आहेत ते आरोपी आहेत आणि ते म्होरके असल्याचा आरोप केला जातोय. मग अशामध्ये ज्या पद्धतीने आता तपास सुरू आहे किंवा हे जे आरोपी आहेत ज्यांच्यावर मोक्का लागलाय त्यापैकी एकानं कबुली दिली होती, वाल्मिक कराडनं फोन केला होता खंडणीसाठी, असंही समोर आलेलं होतं. जेव्हा पोलिसांनी हे सगळे काही आतापर्यंतची तपासणी आहे कोर्टामध्ये ठेवली त्याच्यातून हे सगळं समोर आलेलं होतं. त्याच्यामुळे वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्का लागू शकतो का? याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये सुरुवातीला 2 FIR दाखल झाल्या. पहिल्या FIR मध्ये स्वतः देशमुख त्यांच्या गाडीतनं चालले होते. त्यांचा मावस भाऊ त्यांना भेटला आणि मला चौकात सोडा म्हणून गाडीत बसला. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली, ती गाडी आडवी लावली. त्या गाडीतनं काही लोक उघडले, देशमुखांना बळजबरीने बाहेर काढलं, लाट्याकाट्याने मारहाण करून देशमुखांना त्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये कोंबून किडनॅप करून थोडक्यात म्हणजे अपघात म्हणजे पळून त्यांना घेऊन गेले. अशी पहिली FIR आहे. आणि ती FIR मग ते FIR मध्ये असं म्हणलंय की त्या गाडीच्या नंबरवरनं हे आरोपींच्या नावावर गाडी आहे, हेच लोक ते होते आणि कुठल्या तरी खंडणीच्या जास्त पैसे मागण्याच्या उद्देशाने खुनाच्या उद्देशाने पळून आलो. म्हणजे पहिला खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एक दुसरा गुन्हा आहे. ह्याच आरोपींपैकी दुसऱ्या आरोपींनी ज्या खंडणीसाठी वॉचमनला फोन लावला, वॉचमनला धमक्या दिल्या आणि धमक्या लावत असताना वाल्मिक कराडांना फोन केला की असं आम्ही इथं आलोय. म्हणजे दोन्ही गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं कनेक्शन कुठेतरी येते. आता कनेक्शन जर येत असेल तर हा जो देशमुखांचा जो खून झालाय हा सुद्धा खंडणीमधून झालाय. म्हणजे सुरुवात ही खंडणीपासून झाली. खंडणीमध्ये दोन्ही गुन्ह्यातले आरोपी त्यांचं असलेलं कनेक्शन हे सगळं वाल्मिक कराडचं आतापर्यंत जे काही तपासामध्ये ज्या बातम्यांमधून येतंय हे कुठेतरी जुळतंय. आणि हे जर जुळत असेल तर 100% भविष्यामध्ये थोड्या दिवसामध्ये वाल्मिक कराडला ह्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घ्यावा लागेल बाकीच्या आरोपींच्या सोबत आणि मग त्यालाही मोका लागू होईल. आणि मग हे सगळं करत असताना आता मग ह्या बाकीच्या आरोपींचे कॉल डिटेल्स, त्यांचं लोकेशन, जिथून गुन्ह्याला सुरुवात झाली, देशमुखांना ज्या गाडीमध्ये पळून नेलं, किडनॅप करून नेलं, मग त्या क्षणाचं फोन कॉल्स, त्यावेळेचं टॉवर लोकेशन, कोणाकोणाचे ते संपर्कात होते, हे जर पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केला
तर 100% ते निष्पन्न होईल. पण हे जर फोन कॉल लोकेशन जर कट झाले, हे जर जर एव्हिडन्स रेकॉर्डर नाही आला, तर नाही झाल्याने आरोपींच्या वतीने वकील आम्हीच कोणीतरी असणार. आम्ही हे आर्ग्युमेंट करणार की तपासामध्ये ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी समजा देशमुख ह्या पॉइंटला होते, ह्या गाडीमधून पळून नेले ह्या आरोपींनी, पण वाल्मिक कराड मात्र त्या ह्याच्यावर होते. आता यामध्ये गुन्हेगारी टोळी काय करतात, स्वतःच्या नावावर नंबर पण सिम कार्ड वापरत नाहीत. नंबर भलत्याच कोणाच्या तरी नावावर असतात. म्हणजे हा इतका असा बारकाईने तपास झाला तर त्यांचा जामीन होणार नाही आणि हे मग भविष्यामध्ये कुठेतरी शिक्षेपर्यंत जाईल, असं माझ्या रोजच्या अनुभवातून मी सांगतो. निश्चितच सर, ज्या पद्धतीनं खून झालेला होता निर्घृणपणे, आधी त्यांना किडनॅप केलं, त्याच्यानंतर मारलं आणि मारताना सुद्धा व्हिडिओ बनवला. आता जी माहिती समोर येते ते विवळत होते, याचना करत होते संतोष देशमुख, तरी सुद्धा त्यांना बेरहमपणे मारलं असं म्हणता येईल. तर अशामध्ये आता हे जे आरोपी आहेत, 8 जणांवर तर मोक्का लावण्यात आला आहे, आणखी काही आरोपींचा समावेश होऊ शकतो असं तुम्ही म्हणताय. मग या सर्व आरोपींना आता आपण जे सांगितलं की 5 वर्षांपेक्षा जास्तची किंवा जन्मठेपेची सुद्धा शिक्षा होऊ शकते, तर हे सर्व आरोपींना ही शिक्षा होणार का? आता यामध्ये सर्व आरोपींना शिक्षा म्हणजे शेवटी पहिल्या गुन्ह्यापासून त्यांना अटक झाली आणि नंतर तपासामध्ये एक एक आरोपी असा निष्पन्न होत गेला. जसा जसा निष्पन्न होईल तसा तसा पुरावा पोलिसांना चार्जशीटमध्ये येईल आणि जे चार्जशीट न्यायालयासमोर जाईल, मग त्यामध्ये ज्यावेळी आता शेवटी शिक्षा द्यायचं म्हणलं तर ते न्यायालयासमोर सगळा कॉन्क्रीट सगळा पुरावा सगळा न्यायालयासमोर यायला लागतो आणि हा न्यायालयासमोर पुरावा हे चार्जशीट हे आणायचं काम सगळं पोलिसांचं आहे. आणि म्हणून तपास करत असताना बारीक बारीक लिंक, आता जो काही छळ केला, चटके दिले, शॉक दिले, त्यावेळेला व्हिडिओ काढला, मग तो मोबाईल कुठला होता, ते त्यावेळेला टावर कुठलं लोकेशन होतं. आता शेवटी कसं आहे, ही केस अशी आहे की याला म्हणतात परिस्थितीजन्य पुरावा. ही काय डायरेक्ट एव्हिडन्सची केस नाही. ह्याच्यामध्ये कुणीतरी मर्डर करताना पाहिलं, कुणीतरी चाकू मारलाय, तलवारीने मारलाय, फायरिंग केलंय, अशी केस नाही. पळून नेला म्हणजे याला म्हणतात लास्ट इन टुगेदर, शेवटी एकत्र जाताना पाहिला. मग शेवटी कोणी नेलं, या आरोपींनी नेलं कुठं, या स्पॉटला. मग त्या स्पॉटला तेव्हाचं लोकेशन, पळून नेलं ते लोकेशन आणि नंतर मग ते कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, ज्या ज्या लोकांना फोन कॉल गेले. मग त्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील, कोणी अधिकारी असतील, नाही तर अजून कोणी राजकीय नेते असतील, ज्यांना ज्यांना कॉल गेले त्यांचं टावर लोकेशन, हे कॉल कशा करता गेले, हे सगळे बारकाईने हा सगळा पुरावा पोलिसांना दोषारोप पत्रामध्ये मोक्कालयामध्ये दाखल करावं लागेल. तरच आपण यामध्ये जामीन फेटाळण्याची आणि भविष्यामध्ये शिक्षा होण्याची अपेक्षा व्यक्त करू शकतो. हे जर झालं नाही तर संशयाचा फायदा आरोपींना मिळणार, हळूहळू एक एक जामीन होणार आणि भविष्यात ते केस संपून जाणार. म्हणून आता जे काही चाललंय, जे लावून धरतायत की मोका लावला पाहिजे, मोका लावला म्हणजे आता ह्या स्टेजला एक मानसिक समाधान, मोका लावला. अरे पण हा मोका भविष्यात टिकला पाहिजे. आणि मोका कसा टिकवायचा, नुसतेच कुठले तरी वकील दिले आणि काहीतरी केलं असं होत नाही. वकील चांगले दिले, पुरावा चार्जशीट असला तर वकील कोणी असले तरी ती शिक्षा होणार आहे. आणि म्हणून माझं पहिल्यापासून म्हणणं तेच आहे की तपास हा पारदर्शकपणे कुठल्याही राजकीय प्रभावाखाली न होता झाला तर यामध्ये आपण अपेक्षा करू शकतो, असं माझं रोजचं अनुभव. पवार सर, ज्या पद्धतीनं लोकांमध्ये असंतोष आहे त्या पद्धतीनं आता जरी मोका लागला असला तरी देखील त्याच पद्धतीनं तेवढी कडक शिक्षा व्हायला